नमस्कार मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आपण आज चाललो आहे ज्योतिबाला, दक्कनचा राजा ज्योतिबा. तर चला, संपूर्ण व्हिडिओ केलेला आहे आपण. तुम्हाला दक्कनच्या राजाचं दर्शन घडवतो आज. व्हिडिओ खूप मोठा आहे, त्यामुळं मी स्पीड वाढवलेलं आहे व्हिडिओचं. तर व्हिडिओ नक्की बघा तुम्ही शेवटपर्यंत, आणि व्हिडिओ कसा वाटतोय हे पण कमेंट करा. आपली नवीन गाडी घेऊन चाललेलो आहे, गाडी पुजायची आहे. आणि आपल्या कुलदैवत दक्कनचा राजा ज्योतिबा याच्या दारात आपली गाडी घेऊन जायचं आहे. कारण नवीन वस्तू घेतली की पहिली आपल्या कुलदैवताच्या दारात न्यावी लागते, त्यामुळं आपण घेऊन चाललेलो आहे. चला मग आपण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ सर्व. बघा नक्की, कमेंट करा. तासावड्याच्या टोल नाक्यापासून आपण पुढं चाललेलो आहे. कुणाला तासावड्याचा टोल नाका माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नमस्कार मंडळी, तर बघू शकता तुम्ही, आपण आता पोचत आलेलो आहे. थोडं अंतर राहिलेलं आहे. ज्योतिबाला जाताना थोडे थोडे घाट लागतात. रोडला तर काय गर्दी जास्त नाही आहे, वाहनं नाही आहेत. तर मंदिरात गेल्यानंतर आपल्याला समजेल किती गर्दी आहे, दर्शनासाठी किती मोठी रांग आहे हे मंदिरात गेल्यानंतर समजेल. त्याच्यानंतर आपल्याला दर्शनासाठी लाईन लावावी लागेल. मित्रांनो, बघा तुम्ही, तो समोर डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरावरती आपल्या दक्कनच्या राजाचं मंदिर आहे. तिकडं आपल्याला जायचं आहे. तुम्ही कधी ज्योतिबाला गेला असाल तर नक्की कमेंट करून सांगा की कधी गेला होता, आणि जर वर्षी जाता का किती वेळा गेला होता हे नक्की सांगा.
तर हा छोटासा एक घाट आहे मंदिराकडे जाण्यासाठी. आपण आलेलो आहे जवळ. आता आपण जाऊया आता मंदिराकडं. डोंगरावरती आल्यानंतर खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. ह्या पाण्याच्या टाकीपासून खाली जायचं. तर आपण खाली जाऊया आणि आपली गाडी किती मंदिरापर्यंत जाते का नाही ते पाहूया. आपल्याला गाडी पूजन करायची आहे. आपण गाडी घेऊन आलेलो आहे. नवीन गाडी आपली घेतलेली आहे. आपण सर्वांना माहीत आहे की गुढीपाडव्याला आपली गाडी आलेली आहे नवीन. ती पूजण्यासाठी आपण आलेलो. ज्योतिबाच्या दारात आलेलो आहे आपण गाडी पूजन करण्यासाठी. तर मित्रांनो, बघू शकता तुम्हाला दख्खनच्या राजाचं मंदिर दिसत असेल. 2 मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे. खूप छान वाटतंय. आज फर्स्ट टाईम मी 2 व्हीलरवरून आलेलो आहे ज्योतिबाला. तर बघू शकता तुम्ही मंदिराच्या जवळच आलेलो आहे एकदम. तर समोर बघू शकता तुम्ही, तुम्हाला मंदिर दिसेल बघा. आता आपल्याला गाडी लावायला जागा शोधावी लागेल, कारण इथं ऊन पण खूप लागते. पण बघूया आता गाडी लावायला जागा भेटते का आपल्याला. मित्रांनो, गाडी कशी वाटते हे पण सांगा आणि व्हिडिओ कसा वाटतोय. दख्खनच्या राजाचं नक्की दर्शन घ्या. हे मंदिर आहे बघा. आपण आता मंदिरामध्ये जाऊया आतमध्ये. खूप गर्दी आहे. मित्रांनो, बघू शकता किती मंदिर छान दिसतंय. सर्व लाल भडक झालेलं आहे गुलालानं. ऊन खूप जास्त आहे. खाली पाय भाजतात, पण गुलाल खाली पडल्यामुळं थोडं कमी त्रास होतोय. तर आता जाऊया आपण. पहिलं दर्शन घेऊया आपल्या दख्खनच्या राजाचं, त्याच्यानंतर गाडी पूजन करूया. गर्दी एवढी नाही आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही हे मंदिर आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.